नमस्कार मित्रांनो, आज परत एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आपल्या यूट्यूबच्या चॅनलचं नाव आहे गुन्हेगारी विश्व. या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर आजचा विशेष एपिसोड आपण सोलापूर मधील पाहणार आहोत. तर एक मुलगी सुरेखा राजेंद्र तांदळे, तिचं वय 22 आणि कमलेश काकासाहेब सांगळे, वय वर्ष 24. ह्या दोघांमध्ये अनैतिक संबंधात म्हणजे आता ह्या सुरेखा राजेंद्र तांदळे वय वर्ष 22 हिला पहिलाच मुळातच तिला नवरा होता, तिचं लग्न झालं आणि तरी तिला शरीर सुखाची लत लागली होती. लत म्हणजे एक व्यसन. तर या व्यसनांमध्ये एक अशी घटना घडते ह्या मुलीच्या हातून, तर ती आपण अपेक्षा पण करत नाही. आता कुठलाही गुन्हेगारीचा पॉईंट करायचा म्हणलं की तिथं म्हणजे थोड्याशा रागातनं मोठी चूक घडून जाते. तर ह्या पण गोष्टीमध्ये असंच झालेलं आहे. आता तुम्हाला सविस्तर थोड्या म्हणजे एक जास्त वेळ नाही घेणार तुमचा, तर थोड्याच शॉर्ट फॉर्ममध्ये मी ही स्टोरी तुम्हाला सांगणार आहे. तर कमलेश काकासाहेब तांदळे हा एक मोबाईल गॅलरीमध्ये आपलं कामाला होता. आणि त्या मोबाईल गॅलरीचं नाव काय, मोबाईल शॉपीचं नाव प्रेरणा मोबाईल गॅलरी. तर ह्या मोबाईल शॉपीत तो कामाला होता किंवा काम करत होता. तर तिथं काय झालं, आता हे काम करत असताना तिथं असताना कमलेश तिथं काम करत असताना एक दिवस काय झालं, सुरेखा राजेंद्र तांदळे ही त्याच्या दुकानावर गेली. आता ती गोरी घुमटी, खूपच छान दिसायला, म्हणजे भरपूरसं, म्हणजे आता एक कल्पना केली तर विशेषरित्या म्हणजे काय ती कल्पनेचा अद्भुत असं मनाला भाळली ती त्याच्या कमलेशच्या. आणि कमलेश एका मिनिटात तिचा फॅन झाला, म्हणजे पागल झाला तिच्यात. आणि त्याला ह्या गोष्टीची काही कल्पना नव्हती की तिचं पहिलं लग्न झालेलं आहे. तर काय केलं मग, त्यांच्यात कमलेशला थोडे दिवस उलटले आणि थोडे दिवस गेले. कमलेशला त्या सुरेखा राजेंद्र तांदळेविषयी खूपच प्रेमाच्या उबाळ्या यायला लागल्या. तर मग तिचं काय झालं, एक दिवस अचानक परत एकदा तिचा काय दोघांच्या मनात असं होतं, पण बोलता येत नव्हतं एकमेकाला जास्त. तर कमलेशने एक दिवस तिचा मोबाईल नंबर घेतला आणि फोन केला आणि त्यांचं फोनवरनं बोलणं चालू झालं. मग दोघांची जवळीक वाढली, ह्या गोष्टीतनं जवळीक वाढली आणि त्यांनी आपापल्या मनातल्या गोष्टी एकमेकांना सांगितल्या. आणि सांगितल्यानंतरनं त्यांचे मग शारीरिक संबंध चालू झाले की म्हणजे ते फोनवर गोष्टी झाल्यानंतरनं मग ते आमनेसामने भेटू लागले. आणि त्याच्यानंतरनं त्यांचे शारीरिक संबंध, अनैतिक संबंध चालू झाले. आता ही कमलेशला ह्याची काही कल्पना नव्हती की तिचं लग्न झालेलं आहे. आजकालच्या मुली लग्न झाल्यानंतरनं पण शिकतातच, आणि त्याला माहीत नव्हतं. नंतरनं त्याला त्याचा खुलासा झाला आणि तो तिच्या गरजा पुरवायचा, ह्याच्यातनं तिला काय लागेल ते द्यायचा, काय नाही. आणि कमलेशला ह्या गोष्टीचा लागला, म्हणजे ही गोष्ट कळली की तिचं लग्न झालेलं आहे पूर्वीच. आणि कमलेशने जरा तिच्यापासून दूर व्हायचा प्रयत्न केला.
आता मग ते कमलेशला ब्लॅकमेल करायला लागली, तू माझ्या संग लग्न कर, माझ्या गरजा पूर्ण कर. तर मग ह्याच्यातनं पुढचं काय आहे, म्हणजे अनैतिक संबंधात पुढचा जो गुन्हा घडला तो गुन्हा फारच भयान आहे. आता हिला मुळातच हिचं पहिलं लग्न झालेलं आहे, तरी ही दुसऱ्या संग शरीर संबंध ठेवते, ही चुकीचं आहे. पण आता असो, ह्यातनं हे काही असं नव्हतं करायला पाहिजे, पण हे आपल्या आता मी तुम्हाला व्हिडिओमधनं बोलतो, पण त्यावेळेस त्यांची स्थिती त्यांनाच माहिती आहे. तर ह्या गोष्टीमध्ये सुरेखाने त्याला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न चालू केला, ब्लॅकमेल करायचा चालू केला. ते म्हणले माझ्या संग लग्न कर, नाहीतर मी पोलीस स्टेशनवर तुला म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट देऊन तुला बलात्काराच्या केसमध्ये आतमध्ये करेन. तर कमलेश नाही म्हणणं आपल्यावर प्रेम करते म्हणल्यावर कशाला ते पोलीस स्टेशन वगैरे करेन. त्याने एक दिवस पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल केला. कमलेश 2-3 महिने जेल भोगून आला. बलात्काराचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला, त्या गुन्ह्याची शिक्षाही तो हे करून आला. आणि त्याच्यानंतरनं ते शिक्षा काटून आल्यानंतरनं तरी परत सुरेखाचा फोन, त्याला फोनवर कॉन्टॅक्ट करायची, माझ्या संग लग्न कर, नाहीतर मी तुझ्या आता त्या सहकुटुंबाला आतमध्ये म्हणजे जेलमध्ये पाठवेल. परतही तिने तसंच केलं. आणि ते काय म्हणजे तिच्या कमलेशच्या फॅमिलीवर केस केली, वडिलांवर आणि लहान भावावर. तर छेडछाड करण्याच्या प्रकरणातनं केस केली आणि त्यांनाही जेल झाली. तर मग कमलेश ह्या गोष्टींना वैतागून गेला, खूपच वैतागून गेला. कारण कमलेशचे घरचे काय म्हणायचे, हिने एकतर आतमध्ये तुला पाठवले आणि एक तर पहिलीच कोणाची तरी बायको आहे. तर ह्या गोष्टीतनं कमलेशने एक निर्णय घेतला, आता मी कुठेतरी शांत ठिकाणी म्हणजे त्यातनं काय झालं परत, सॉरी मी थोडीशी माहिती द्यायला चुकलो. कमलेशने त्याचे वडील आणि भाऊ बाहेर आल्यानंतरनं आळंदीला जाऊन लग्न केलं त्या संग. आता झाली 2 नवऱ्याची बायको. सर ऐका, तर मग 2 नवऱ्याची बायको झाली. आणि त्यात काय झालं, कमलेशने ती तरी वेगवेगळेच राहत होते, काही एकत्र नव्हते राहत. आणि कमलेशने काय विचार केला की जरा आता मी ह्या टेन्शनमध्ये खूपच आहे, मी कुठेतरी शांत ठिकाणी जायचा म्हणजे निर्णय घेत होतो. तो सोलापूर बार्शी या ठिकाणी जायचं, त्याचे तिथे पाहुणे रावलेत. तर तिथं जात होतो आणि तो पहिला नंबर असेल तोही बंद करतो आणि दुसरं सिम घेऊन तो नंबर चालू करतो. आणि त्याच्यानंतरनंही ती सुरेखा राजेंद्र तांबळे ही त्याला वारंवार फोन करण्याचा प्रयत्न करत असते, पण फोन काय लागत नाही. त्याच्या घरी जाते आणि घरच्यांना विचारते कमलेश कुठे. आता त्यांना काय माहीत नसतं, कमलेशने अचानक निर्णय घेतलेला असतो ना अशा गोष्टीतनं. घरच्यांना माहीत असलं तरी घरचे सांगू शकत नाही. तर मग हे सोशल मीडियाचं आपलं हे प्लॅटफॉर्म, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप किंवा व्हॉट्सअप तर नाही, तो नंबर वगैरे असतो त्याला, इंस्टाग्राम, फेसबुक. आता इंस्टाग्रामवर सर्च करत त्या कमलेशचं अकाउंट गावतं, तर कमलेशच्या अकाउंटवर ते फोन करते इंटरनेटद्वारे आणि म्हणते मला भेटायचं आहे आणि आपल्या दोघांच्या काय असतील त्या समस्या एकदाच मिटवून टाकायच्या. तर चालतंय, कमलेश तयार होतो ह्या गोष्टीला. आणि कमलेश हा ती म्हणते मुलगी सुरेखा की तू जिथं कुठं असशील
त्या बस स्टॉपवर ये आणि आपण तिथे भेटून बोलू. आणि त्यानंतर ना ती मुलगी तिथे येते, कमलेश तिथे येतो बार्शी बस स्टँडवर. तर मग कमलेश म्हणतो इथेच बोल, काय बोलायचं आहे ते. नाही, मग ती मुलगी म्हणते सुरेखा, मला एकांतात बोलायचं ह्या गोष्टी. तर त्याला लॉजवर घेऊन जाते. लॉजवर घेऊन गेल्यानंतर ना त्यांचं काय हे जो प्रसंग असेल बोलाबोलीचा, काय बोलायचं आहे ते बोलून घेतलं असेल लॉजवर गेल्यानंतर ना. तर कमलेशला ती म्हणते माझ्या संग तू शरीर संबंध चालूच ठेव. आता लग्न तर केलेलंच आहे, यातनं काय विषय. कमलेश काय म्हणतो, नकार देतो आणि नाही मानत कमलेश. मग ती काय म्हणते, आजचा दिवस माझा, म्हणजे ही शेवट आहे, ह्याच्यानंतर मी तुला त्रास देणार नाही. आता कमलेश ह्या गोष्टीवर तयार होतो आणि कमलेश बेडवर झोपतो तिथं. तर कमलेशचा पहिला ती मुलगी शर्ट काढते आणि त्याच्या तोंडावर हे करते, झाकून टाकते त्याचं तोंड. आणि नंतर पॅन्ट काढते. आणि त्याच्यानंतर ती मुलगी काय करते, कमलेशची पॅन्ट काढल्यानंतर त्याच्याकडे धारदार शस्त्र, चाकू सुरी वगैरे काय असेल ते धारदार शस्त्र ते त्याच्याजवळ असतं. तर ती त्याचं गुप्तांग कापते, म्हणजे लिंग. आता ह्या गोष्टीतनं एकच तुम्हाला सांगायचं की ह्या गोष्टी अशा घडू नयेत, कारण ह्या गोष्टीतनंच क्राईम घडतात. आणि माझी तर एकच प्रार्थना आहे तुम्हाला, म्हणजे कोणालाही जो व्हिडिओ पाहत असते त्यांना एकच प्रार्थना आहे की ह्या गोष्टींना तुम्ही प्राधान्य देऊ नका, कारण काही कमकुवत गोष्टीच ह्या गोष्टींचा फायदा म्हणजे जास्त हे बनतं. जरा समजून घ्या, नवीनच आहे मी यूट्यूबर, म्हणजे दुसराच व्हिडिओ आहे. तर ह्या गोष्टीतनं मोठे गुन्हे घडतात, बारीक साऱ्या गोष्टीतनं. तर ह्या गोष्टी खूपच तुम्ही हे करा. तर ह्या गोष्टीतनं एकच सांगायचं आहे तुम्हाला, जर तुमचं काही नसेल किंवा काय असेल, तुमच्या भावना काय असत्या त्या भावना तुम्ही साजऱ्या करायला जाऊ नका. ह्यातनं अशी घटना घडतातच. आणि काय होतं हा विशेष म्हणजे ह्या घटनेतनं दोघांचाही नुकसान. सुरेखाही आतमध्ये जेलमध्ये, आणि त्याच्याचं आयुष्याचं वाटोळं झालेलं मुळातच तो संपलेलाच आहे. कारण लिंग गुप्तांग कापणे म्हणजे त्याच्यावर काहीतरी हे होणार, सायन्सने थेरपीने काहीतरी करते ना उपाय, पण तरीसुद्धा तो आपला आता संपला, त्याच्या आयुष्याचा खेळ संपला. त्याला पुढच्या आयुष्यात, भावी आयुष्यात हे होऊ शकत नाही. तर ह्या गोष्टीतनं मला एकच सांगायचं आहे तुम्हाला, अशा गोष्टी करू नका. आणि ह्या गोष्टीतनं खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्या छोट्या गोष्टी नाहीतच. कल्पना, एक तर तिचं पहिलं लग्न झालेलं आहे, तरीही अनैतिक संबंध ठेवण्यासाठी कोणाला तरी हे करते आणि त्याच्यानंतर त्याच्या काटा काढण्याचा प्रयत्न करते. तिला लक्षात आल्यानंतर म्हणजे कमलेशने हे स्वतः पोलिसांना सांगितलेले. तो दवाखान्यात स्वतः जाऊन म्हणजे कमलेशला दवाखान्यात घेऊन गेलेली आणि तिथनं ती फरार झालेली. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू.